हिरवा शाल नेसला निसर्ग वरसती नभातुनी सरी भक्तीच्या रंगात नाहून निघे अशी आली श्रावणवारी। आषाढ संपतो आणि निसर्ग जणू हिरव्या रंगाची शाल पांघरतो। आकाशात काळे मेघ दाटून येतात, रिमझिम पाऊस बरसू लागतो, मातीचा सुगंध मनाला प्रसन्न करून जातो आणि अशा या निसर्गरम्य वातावरणात आगमन होतं एका पवित्र महिन्याचं, श्रावणाचं। मी मीनाक्षी विजय कुलकर्णी। श्रावण म्हणजे एक पावसाचा महिना नाही, तर तो आहे भक्तीचा, श्रद्धेचा आणि मन शुद्ध करण्याचा महिना। या महिन्यात आपण पाहतो मंदिरामध्ये घंटानाद घुमतो, ओम नमः शिवायचा जप ऐकू येतो। सोमवार, मंगळवार, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन अशा अनेक सणांनी श्रावणाचं प्रत्येक पान भक्तीच्या रंगाने सजलेलं असतं। निसर्ग बाहेरून हिरवा होत असतो आणि भक्तीच्या साधनेने माणसाचं मनही आतून हिरवं, ताजतवानं आणि निर्मळ होत असतं। म्हणूनच कदाचित श्रावण आपल्याला एक सुंदर संदेश देतो। बाहेरचा निसर्ग कितीही सुंदर असो, खरी प्रसन्नता मनात शक्तीचा, भक्तीचा दीप तेवत असेल तरच मिळते। दिव्यांची अमावस्या आपण पाहतो, आज आपली दिव्याची अमावस्या आहे। तर ह्या श्रावणातील पहिलाच सण म्हणजे दिव्यांची अमावस्या। तर दिव्यांची अमावस्या म्हणजे काय, तर अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची वाटचाल। चातुर्मास सुरू झाला की आपण पाहतो की सण उत्सवांची रेलचेल सुरू होते आणि त्यात श्रावणाच्या सरींनी नाहून निघालेली धरती, हिरवाईने सजलेला निसर्ग आणि वातावरणात भरून राहिलेला भक्तीचा सुगंध मनालाही एक वेगळीच प्रसन्नता देतो। श्रावण म्हटलं की व्रतवैकल्य, पूजा अर्चा, देवदर्शन आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेल्या अनेक सुंदर परंपरा आपल्याला आठवतात। पण श्रावणाच्या या भक्तिमय महिन्याचं स्वागत करण्याआधी येतो एक सुंदर दिवस, दिव्यांची अमावस्या, दीप अमावस्या, दिव्यांची आवस। अमावस्या म्हणजे चंद्र नसलेली काळोखी रात्र, पण याच अंधाराच्या रात्री आपण घरातील दिवे स्वच्छ करून, त्यांची पूजा करून, त्यात तेलवात घालून ते प्रज्वलित करत असतो। किती सुंदर विरोधाभास आहे ना हा, अंधाराची रात्र आणि प्रकाशाचा उत्सव। पण या परंपरेमागे केवळ दिवे लावण्याचा विधी नाही, त्यामागे एक सुंदर विचार। अंधार कितीही असला तरी एक ज्योत त्याला दूर करण्यासाठी पुरेशी असते। आपल्या घरात वर्षभर वापरले जाणारे समई, निरांजन, लामण दिवे आणि इतर दिवे या दिवशी स्वच्छ केले जातात। त्यांना नवीन वात लावली जाते आणि मोठ्या भक्तिभावाने त्यांची पूजा केली जाते। तर महाराष्ट्रात काही घरांमध्ये गव्हाचे पीठ, गूळ इत्यादींपासून दिव्याच्या आकाराचे गोड पदार्थही तयार करून नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे। पण मला नेहमी वाटतं, आपण दिवे स्वच्छ करताना आपल्या मनाचाही थोडा विचार करायला हवा। कारण घरातला दिवा स्वच्छ केला, त्यात नवीन वात घातली, तेल घातले आणि ज्योत प्रज्वलित केली, पण मनातला दिवा जर आपला पेटलाच नाही तर, जसं की आपल्या मनात कोणाबद्दल मत्सर राहिला, अहंकार राहिला, तर बाहेरचा प्रकाश आपल्या आतपर्यंत पोहोचणार कसा? म्हणूनच या दिव्याची पूजा करताना आपण एक छोटीशी प्रार्थना करूया। हे भगवंता, जसा हा दिवा माझ्या घरातील अंधार दूर करतो, तसाच माझ्या मनातील अज्ञान, नकारात्मकता आणि अहंकाराचा अंधारही दूर होऊ दे। आपल्या संस्कृतीमध्ये दीप हा ज्ञान आणि प्रकाशाचं प्रतीक मानला जातो। आपण प्रकाश तत्वाला नमन करतो। आपल्या पूर्वजांनी या छोट्याशा कृतीतून खूप मोठा संदेश आपल्याला दिलेला आहे। वर्षभर आपण अनेक गोष्टी वापरतो, पण या दिवशी त्या दिव्यांकडे पुन्हा एकदा प्रेमाने पाहतो, त्यांना स्वच्छ करतो, सजवतो आणि प्रज्वलित करतो। म्हणजे जणू आपल्या घराला सांगतो, आता नवीन पर्वाची सुरुवात होऊ दे। कारण दिव्यांची अमावास्या ही श्रावणाच्या आगमनापूर्वीची एक मंगल परंपरा आहे। आषाढ संपतो आणि त्यानंतर येतो श्रावण। श्रावण म्हणजे भक्तीचा, व्रतांचा, उत्सवांचा आणि निसर्गाच्या नवचैतन्याचा महिना। म्हणूनच या अमावास्येला दिवे प्रज्वलित करून आपण जणू प्रकाशाचं स्वागतच करत असतो। आणि याच ठिकाणी मला एक अतिशय सुंदर संस्कृत प्रार्थना आठवते, तमसो मा ज्योतिर्गमय, म्हणजेच हे प्रभू, मला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन चल। तर इथे अंधार म्हणजे फक्त बाहेरचा अंधार का, तर नाही, तर तो अंधार आहे अज्ञानाचा, अहंकाराचा, मत्सराचा आणि नकारात्मक विचारांचा। आणि प्रकाश म्हणजे ज्ञानाचा, प्रेमाचा, भक्तीचा आणि सद्विचारांचा। म्हणून या दिवशी दिव्यांची अमावास्या करतो आपण, आणि आपल्या घरात किती दिवे लावले यापेक्षा आपल्या मनात किती प्रकाश निर्माण केला हे महत्वाचं आहे। आजच्या काळात आपल्या मुलांना या परंपरांचा अर्थ सांगणंही तितकंच गरजेचं आहे। हा सण आहे म्हणून करायचा एवढं सांगण्यापेक्षा आपण दिवे का लावतो, त्यांची पूजा का करतो आणि या परंपरेतून आपल्याला काय शिकायला मिळतं हे त्यांना सांगूया। कारण परंपरा फक्त पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायची नसते, परंपरेमागचा विचारही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचा असतो। आणि म्हणूनच या दिव्यांच्या अमावास्येला आपण एक संकल्प करूया,
घरात एक दिवा प्रज्वलित करूया आणि त्याचबरोबर आपल्या मनातही एक दिवा प्रज्वलित करूया. कुणाबद्दलचा राग कमी करण्याचा, कुणाला क्षमा करण्याचा, एखाद्याला मदतीचा हात देण्याचा आणि आपल्या आयुष्यात एखादा चांगला विचार रुजवण्याचा. कारण एका दिव्याने दुसरा दिवा लावला तरी पहिल्या दिव्याचा प्रकाश काही कमी होत नसतो, उलट प्रकाश वाढतो. तसंच आपल्या आयुष्यातला चांगुलपणा जो असतो तो जर आपण आपल्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आनंदाचा एक छोटासा दिवा लावला तर आपला प्रकाश देखील कमी होणार नाही, उलट तो आणखीनच वाढतो. म्हणून या दिव्याच्या अमावास्येला घराघरात दिवे लावूया, देवापुढे नतमस्तक होऊया आणि मनापासून एवढीच प्रार्थना करूया. हे भगवंता, माझ्या घरात सुख शांती ठेव, माझ्या मनात भक्ती ठेव, माझ्या बुद्धीला सद्विचार दे आणि माझ्या हातून सदैव चांगली कर्म घडू दे. आणि शेवटी आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेला हा सुंदर संदेश मनात ठेवूया. अंधाराला दोष देत बसण्यापेक्षा एक दिवा प्रज्वलित करणं केव्हाही श्रेष्ठ. चला तर मग या दिव्यांच्या अमावास्येला एक दिवा घरासाठी, एक दिवा मनासाठी आणि एक दिवा समाजातील एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी प्रज्वलित करूया. दिव्यांची अमावास्या आपण सर्वांच्या जीवनात ज्ञान, भक्ती, प्रेम आणि सकारात्मकतेचा प्रकाश घेऊन येऊ. ह्या अमावास्ये मागे केवढी मोठी सांस्कृतिक परंपरा आणि संस्कार आहेत, तर हे आपण जतन करायलाच हवेत. आणि आता चातुर्मास म्हणजे विविध सण आणि उत्सव अगदी बुद्धिपूर्वकतेने जर आपण समजून घेतले तर त्यातला आनंद आपला दुप्पट वाढणार आहे आणि आपली संस्कृती आपल्याला समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे मीही आता माझ्या YouTube चॅनलवर आपणा सर्वांसाठी आपल्या सणांचे महत्व आणि आपल्या जीवनाशी निगडित असलेल्या गोष्टी आपल्या सोबत शेअर करणार आहे. त्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आवडलं तर इतरांनाही शेअर करा, लाईक करा. नमस्कार.